हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज आपण काय करणार आहोत. तर आज आपण या साबुदाण्यापासून आज आपण मेंदूवडा करणार आहोत. उपवासाचा मेंदूवडा. आता हा जो उपवासाचा मेंदूवडा आहे, तर उपवासाचे जेवढेही काही पदार्थ आहेत तुम्ही विसरून जाल आणि लिटरली तुम्ही या उपवासाचा जो मेंदूवडा आहे त्याच्या प्रेमात पडाल किंवा तुम्हाला तो खूप आवडेल. आणि एवढं सांगेल की पोट भरेल पण मन नाही भरणार. तर चला, वेळ वाया न घालवता पटापट आपण उपवासाचा मेंदूवडा करायला सुरुवात करूया. आज आपण उपवासाचा मेंदूवडा करणार आहोत. तर उपवासाचा मेंदूवडा करण्यासाठी मी इथे साबुदाणे घेतलेले आहेत 1 बाउल भरून. हे जे साबुदाणे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्ही कमी जास्त तुम्हाला जेवढे हवे त्यानुसार तुम्ही घेऊ शकतात. मी इथे 1 बाउल भरून साबुदाणे घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये हे साबुदाणे आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत. इथे मी या साबुदाण्यामध्ये 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून आपल्याला एका पाण्यामध्ये हे साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे या साबुदाण्यामध्ये काही कच वगैरे असेल किंवा काही कचरा वगैरे असेल तो निघून जाईल. आता पहा, आपल्याला पुन्हा एकदा पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि हा साबुदाणा बुडेपर्यंतच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. जास्त पाणी अजिबात ॲड नाही करायचं आहे. फक्त बुडापर्यंत पाणी ॲड करायचं आहे, साबुदाणा बुडेपर्यंत. आता झाकण ठेवून आपण रात्रभर हा साबुदाणा आपण असाच भिजत ठेवणार आहोत. तर बघा, मला उद्या उपवासाचा मेंदूवडा करायचा आहे, तर त्यासाठी मी 1 रात्र अगोदर हा साबुदाणा पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेला आहे. आणि साबुदाणा बुडेपर्यंत पाणी का ॲड करायचं आहे, हा जो साबुदाणा आहे तो खूप छान मस्त फुगतो, म्हणून थोडं साबुदाणा बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. तर आपल्याला हे जे बटाटे आहेत, तर बटाटे बॉईल करून घ्यायचे आहेत. आणि मी इथे बटाटे थोडे जास्त क्वांटिटीमध्ये ॲड केलेले आहेत. म्हणजे अगदी 7 ते 8 बटाटे मी बॉईल करायला कुकरमध्ये मी ॲड केलेले आहेत. तर बघा, आपण साबुदाणा वडा करतो किंवा उपवासाचा मेंदूवडा करतो आहोत आपण. तर त्यासाठी आपण जो वडा करतो आहे, वड्याला बाइंडिंग हवं, त्यासाठी आपल्याला बटाट्याचा जास्त वापर करायचा आहे. म्हणून मी इथे बटाटे अगदी 7 ते 8 असे बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत. आता इथे मी 1 वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत. भिड्याच्या तव्यावरती हे शेंगदाणे छान मस्त मी भाजून घेणार आहे. आणि भाजून घेतल्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला थंड करायचे आहेत. आणि थंड करून झाल्यानंतर हे जे शेंगदाणे आहेत, या शेंगदाण्याची ही जी साल आहे, तर आपल्याला ही शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. मी इथे शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे. तर आता आपल्याला शेंगदाणा आणि साल हे वेगवेगळं करायचं आहे. तर बघा, माझ्याकडे हा झारा आहे. या झाऱ्यामध्ये मी शेंगदाणे ॲड केलेले आहेत. त्याच्याने काय होतं माहिती आहे, ह्या झाऱ्याने जी सालं आहेत ना, ती पटापट खाली निघून जातात आणि इथे शेंगदाणे छान मस्त आपले इथे आपण शेंगदाण्याची सालसुद्धा वेगळी करून घेतलेली आहे. तर ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे ॲड करून याचा कूट तयार करून घ्यायचा आहे. शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. इथे बटाटे आपले बॉईल झालेले आहेत. मी बटाटे बॉईल करून थंड करून घेतलेले आहेत. आता हे जे बटाटे आहेत, या बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. आणि हा जो उपवासाचा जो आपण मेंदूवडा करतो आहोत, तर हा चवीला 1 नंबर आणि भन्नाट असा लागतो. खूप जणांचे असे कमेंट्स असतात की आम्ही म्हणजे तेलामध्ये साबुदाणा टाकला की तो फुटतो किंवा त्याला व्यवस्थित बाइंडिंग अजिबात जमत नाही वगैरे, किंवा आपण जेव्हा त्याला आकार देतो असं गोलाकार, तेव्हा ते म्हणजे होत नाही वगैरे. तर हा साबुदाणा करताना काही टिप्स आहेत. तर तुम्ही काही टिप्सचा वापर केला तर आपला हा जो उपवासाचा मेंदूवडा आहे किंवा साबुदाणा वडा खूप छान असा होतो.
तर पहा मी बटाट्याची सालं काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आपला हा जो साबुदाणा आहे तो पाण्यामध्ये छान मस्त असा भिजलेला आहे. तो फक्त एक मोकळा करून घ्यायचा आहे. एक ताट घ्यायचं आहे. एका ताटामध्ये आपल्याला हे जे बटाटे आहेत ते स्मॅश करून घ्यायचे आहेत. पण हे जे बटाटे आहेत मी ग्रेट करून घेतलेले आहेत. ग्रेट केल्याने काय होतं माहिती आहे का, बटाटा छान मस्त असा मऊ होतो. आता याच्यामध्ये मोकळा केलेला साबुदाणा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे. साबुदाणा ॲड करून झाला की त्यामध्ये इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर इथे मी 1 चमचा भरून मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे. इथे मी कोथिंबीर आणि मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे. आणि मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करताना पाणी अजिबात ॲड नका करू, फक्त भरडा करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी 2 चमचे साखर ॲड केलेली आहे आणि इथे मी 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघा मी हे एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे. तर बघा मेंदूवडा, उपवासाचा मेंदूवडा करण्यासाठी आपलं हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. मी तुम्हाला एवढं सांगेल की कधी-कधी जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी, खूप जणांच्या कमेंट्स असतात की आमचा जो जो वडा आहे, साबुदाणा वडा आहे, तो तेलामध्ये गेल्यानंतर फुटतो किंवा असा विरळ होतो, मोकळा होतो, व्यवस्थित तळला जात नाही. तर एवढं सांगेल की आपण याच्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये बटाटा ॲड करायचा आहे. इथे साबुदाणा कमी असला तरीही चालेल, कारण आपल्याला साबुदाणा कमी आणि बटाटा जास्त असंच आपल्याला हे करायचं आहे, जेणेकरून हा जो बटाटा, या बटाट्याने काय होतं, छान मस्त असं बाइंडिंग होतं आणि आपला हा जो साबुदाणा वडा आहे तो तळताना अजिबात फुटत नाही किंवा विरळ होत नाही किंवा मोकळा होत नाही आणि छान असा तळला जातो. म्हणून बटाटा हा थोडा जास्त प्रमाणात वापरा. तर पहा, हाताला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि हाताला ऑइल लावून घेतल्यानंतर आपल्याला या सारणाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळा करून झाल्यानंतर बोटाच्या साहाय्याने एक मध्ये असा होल पाडून घ्यायचा आहे. होल पाडताना साईडला कडा जातात, पण आधी होल पाडून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्या कडांना छान मस्त असा गोलाकार आकार द्यायचा आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपल्याला हा उपवासाचा मेंदू वडा तयार करून घ्यायचा आहे. जर तुम्हाला साबुदाणा वडा अगदी सिंपल पद्धतीने करायचा असेल, तुम्ही सिंपल पद्धतीने सुद्धा करू शकतात. तर पहा, मी ते मेंदू वड्यासारखा असा हा आकार दिलेला आहे. तर अशाच पद्धतीने हे जे सारण आहे, या सारणापासून आपण अशाच पद्धतीने मेंदू वडे तयार करून घेऊया. आणि हा जो बटाटा आहे, तर बटाटा शक्यतो आहे ना किसून ॲड करा, ग्रेट करून ॲड करा, जेणेकरून ना हा बटाटा छान मस्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतो. तर मी अशाच पद्धतीने उपवासाचे मेंदू वडे तयार करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. तर चला, आता आपले मेंदू वडेसुद्धा तयार झालेले आहेत. आता हे जे मेंदू वडे आहेत, तर हे मेंदू वडे आपण गोड दह्याबरोबर सर्व करणार आहोत. आणि जर तुम्हाला हे मेंदू वडे तुम्हाला तिखट चटणीबरोबर किंवा तुम्हाला शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तुम्हाला सर्व करायची असेल, तुम्ही चटणीबरोबरसुद्धा हे मेंदू वडे खाऊ शकतात. पण एवढं सांगेल की ना, हा जो साबुदाणा वडा आहे किंवा हा साबुदाणा मेंदू वडा आहे, तर हा शक्यतो दह्याबरोबरच छान लागतो, चटणीपेक्षा दह्याबरोबर छान लागतो. तर इथे मी वारणाचं दही घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा लिटर किंवा अर्धा किलो दही घेतलेलं आहे. एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकतात, कमी जास्त. भांडा एकदम छोटा पडत होता म्हणून मी दुसऱ्या बाउलमध्ये हा दही आणि साखर ट्रान्सफर करून घेतलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पिठी साखरसुद्धा ॲड करू शकतात. थोड्या उशिराने काय होतं माहीत आहे, ही जी साखर आहे ती मेल्ट होते आणि छान मस्त आपलं जे दही आहे ते गोड होतं. तर इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे.
तर चला आता साबुदाणा वडा किंवा उपवासाचा मेंदू वडा तळायला सुरुवात करूया. कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल छान गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम करून झालं की गॅस बारीक करायचा आहे आणि मगच हा मेंदूवडा आपल्याला सोडायचा आहे. तर पहा, मी एका वेळेला एकच मेंदूवडा सोडलेला आहे, कारण माझ्याकडे कढई छोटी आहे. आणि शक्यतो तुम्हीसुद्धा हाच एक असा छोटासा प्रयत्न करा की एका वेळेला एकच मेंदूवडा सोडा. जर कढई मोठी असेल तर तुम्ही एका वेळेला 3 किंवा 4 मेंदूवडे सोडले तरी चालतील. आणि हा जो मेंदूवडा आहे, मेंदूवडा तेलात सोडल्यानंतर त्याला छान मस्त अगदी 3 ते 4 मिनटं छान मस्त त्याला आधी तळून घ्यायचं आहे आणि मगच पलटी करायचं आहे. आणि हा मेंदूवडा ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळायचा आहे. तर मीडियम गॅसवरती आपल्याला हा मेंदूवडा तळायचा आहे. हा जो गॅस आहे तो लहान मोठा करून मेंदूवडा तळून घ्यायचा आहे. तर मी अगदी 3 ते 4 मिनटं मीडियम गॅसवरती हा मेंदूवडा तळून घेतला. त्यानंतर थोडा गॅस मोठा केला आणि छान मस्त मेंदूवडे ब्राऊन होईपर्यंत मस्त तळायचे आहेत. आणि मेंदूवडा तळून झाला की हा मेंदूवडा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. आणि एक लक्षात ठेवा की मेंदूवडा तळून झाला ना की या तेलामध्ये जे बबल्स आहेत ते सुद्धा कमी होतात. मग समजून जायचं की आपला मेंदूवडा छान मस्त ब्राऊन कलरचा झालेला आहे. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा मेंदूवडे मी तळून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकतात इथे उपवासाचा मेंदूवडा तयार झालेला आहे. हा मेंदूवडा तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकतात किंवा तुम्ही गोड दह्याबरोबर सुद्धा हा मेंदूवडा तुम्ही सर्व करू शकतात. तर चला, हा जो मेंदूवडा आहे हा मेंदूवडा आपण दह्याबरोबर सर्व करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हा जो मेंदूवडा आहे हा मेंदूवडा गोड दह्याबरोबर खूप छान लागतो. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की साबुदाणा वडा असो किंवा उपवासाचा मेंदूवडा असो, याच्यामध्ये बटाटा थोडा जास्त प्रमाणात ॲड करा, म्हणजे आपले मेंदूवडे पण छान मस्त तयार होतात किंवा साबुदाणा वडा पण खूप छान मस्त तयार होतो आणि त्याला छान मस्त अशी बाइंडिंग मिळते आणि तो छान मस्त असा तळला जातो. आणि तळल्यानंतर तो बाहेरून क्रंची कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असा होतो. आणि हा मेंदूवडा, हा उपवासाचा मेंदूवडा गोड दह्याबरोबर खूप छान लागतो. नक्कीच ट्राय करा. आज महाशिवरात्री आहे. नक्कीच महाशिवरात्रीच्या दिवशी नक्कीच हा उपवासाचा मेंदूवडा ट्राय करून पहा. तर चला, बाय बाय.